आजपासून कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मात्र महाअधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय। तर अधिवेशनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। या अधिवेशनाची तयारी करणाऱ्या या एकीकरण समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याचा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ पाहायला मिळतोय, कारण एकीकडे बेळगावमध्ये अधिवेशन सुरू आहे कर्नाटक सरकारचं, तर दुसरीकडे बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र या ठिकाणी आपला मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता। पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही, किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही। याचं कारण असं आहे, आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील, म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत। पोलीस अटक करतील या भीतीने। एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 1.25 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल। त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता। त्यामुळे त्यांना या गोष्टी काय माहीत असणार आहे। हे नगद आलेलं हे बावलं काही सांगत असेल तर त्याच्यावर आमचा काही बोलण्याचा निश्चितपणे आम्हाला काही बोलावं असं वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।